बाभुळगावच्या आश्रमशाळेतील रेती प्रकरणी आता प्रशासनाला जाग आलेली आहे। बाभुळगाव येथील सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत आढळून आलेल्या 200 ब्रास रेती साठा प्रकरणी अखेर जिल्हा प्रशासनाला जाग आली असून जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांना सदर प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पत्र पाठवले आहे। तक्रार झाल्यानंतर तब्बल 1.5 महिन्यांनी या प्रकरणात हालचाली वाढल्याचे दिसून येत असून आता तक्रारकर्त्यांच्या नजरा उपविभागीय अधिकारी यांच्या चौकशीकडे लागल्या आहेत। सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रमशाळा बाभुळगाव येथे 22 मे रोजी शाळेच्या परिसरात रेतीचे मोठमोठे 4 ढीग आढळून आले होते। तसेच त्याबाबत निवासी नायब तहसीलदार यांनी फोटो व छायाचित्रीकरण सुद्धा काढायला लावले होते। त्यामध्ये शाळेचा परिसर व बाहेर असा एकूण सुमारे 200 ब्रास रेती साठा असल्याचे मोजमाप करण्यात आले होते व तशी नोंद पंचनाम्यात सुद्धा घेण्यात आली होती। मात्र येथील संस्थेचे चालक गुणवंत राऊत यांनी तहसील कार्यालयात फक्त 50 ब्रास रेती असल्याचा खुलासा सादर केला होता। सदरच्या खुलाशाला मान्य करून येथील तहसीलदार यांनी प्रकरणी निकाली काढले होते। मात्र या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर दडपलेल्या प्रकरणाची तक्रार थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती। पंचनाम्यात 200 ब्रास रेतीचा उल्लेख असताना व सार्वजनिक बांधकाम विभागाने 65 ब्रास रेती उपलब्ध असल्याचे व काही रेती वापरल्याचा अहवाल दिल्यावरही संबंधितास दंड न करताच प्रकरणी निकाली काढण्यात गेले होते। त्यामुळे शासनाला दंडाच्या स्वरूपात मिळू शकणाऱ्या वसुलीचे नुकसान झाले आहे। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीची दखल जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी घेतली असून प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत।